Hello and welcome back to the another video session of Geography of Standard 7. We will continuing our lesson number 6 natural regions in this video session. So our next topic is the nature region. The natural region given in the table are found in specific latitude extent between the equator and the poles. तर हे जे रिजन आहे जे दिलेले आहे काही स्पेसिफिक लॅटिट्यूडमध्ये असतात. इक्वेटरपासून जे पोलकडे लॅटिट्यूड जातात त्याच्यात काही स्पेसिफिक रिजनमध्ये हे अवेलेबल असतात. Availability of water and temperature found there determine the location and extent of these region. तिथे जे टेम्परेचर आहे वॉटरची अवेलेबिलिटी आहे त्याच्यानुसार त्याचं एक्सटेंट दाखवलेलं आहे. बिसाइड द रिजन मेन्शन अबाउ देअर आर सम मोर रिजन विच स्टँड आउट ड्यू टू लोकल कंडिशन. आणि काही असे पण रिजन आहे जे लोकल कंडिशनमुळे थोडे वेगळे बनलेले आहेत. दे आर द मान्सून, द मेडिटेरियन अँड द वेस्ट युरोपियन रिजन. While the monsoon and West European regions stand out because of specific wind blowing there. तर बघा यातले मान्सून रिजन आहे, वेस्ट युरोपियन रिजन आहे, हे जे आहे हे स्पेशल बनलेले आहे कारण तिथे जे विंड ब्लो होतं म्हणजे हवा जे वाहते त्याच्यामुळे हे थोडे वेगळे बनलेले आहे. द मेडिटेरेनियन रिजन इज नोन फॉर इट्स रेनफॉल इन विंटर. आणि मेडिटेरियन रिजन जे आहे इथे विंटरमध्ये पाऊस पडतो. दीज आर डिस्क्राईब इन द टेबल बिलो. आणि या रिजनबद्दल काही माहिती खालील टेबलमध्ये दिलेली आहे. तर सर्वात पहिले बघूया आपण मान्सून रिजन, नंतर आहे मेडिटेरियन रिजन आणि नंतर आहे वेस्ट युरोपियन रिजन. तर बघा लोकेशन बघूया सगळ्यात पहिले कोणत्या लोकेशनमध्ये हे रिजन किंवा कोणत्या एरियामध्ये हे रिजन येतात. तर बघा मान्सून रिजन येतो नॉर्थ अँड साऊथ ऑफ द इक्वेटर बिटवीन 10 डिग्री अँड 30 डिग्री नॉर्थ अँड साऊथ पॅरल. तर नॉर्थ आणि साऊथमध्ये येतात इक्वेटरपासून म्हणजे वर पण येतात आणि इक्वेटरच्या खाली पण येतात. 10 डिग्रीपासून 30 डिग्रीपर्यंत हे रिजन आपल्याला बघायला मिळतो. एरिया बघा कोणता याच्यात इंडियन सब कॉन्टिनेंट आहे म्हणजे भारतीय उपद्वीप आहे, फिलिपाईन्स आहे, वेस्ट इंडिज आहे, नॉर्थ ऑस्ट्रेलिया आहे, ईस्ट आफ्रिका, कॅनडा, अमेरिका एक्सेट्रा अशी इथे रिजन बघायला मिळतात. देन बघा मेडिटेरियन रिजन आहे, याच्यात आपण लोकेशन किंवा एरिया बघूया. एक्सटेंड बिटवीन 30 डिग्री अँड 40 डिग्री पॅरेलल्स इन बोथ द हेमिस्फियर ऑन द वेस्टर्न साईड ऑफ द कॉन्टिनेंट. कॉन्टिनेंटच्या वेस्टर्न साईडला इक्वेटरपासून 30 ते 40 डिग्रीच्या मधात दोन्ही पण साईडला नॉर्थ आणि साऊथ पोलला हे रिजन बघायला मिळतात. तर इथे कोणता एरिया येतो किंवा कोणत्या कंट्रीज येतात बघा. पोर्तुगाल, स्पेन, अल्जेरिया, टर्की, कॅलिफोर्निया, सेंट्रल चिली, साऊथ वेस्ट अँड नॉर्थ ईस्ट ऑस्ट्रेलिया एक्सेट्रा. देन देअर इज West European region located in the western part of the continent between 45 degree and 65 degree north and south parallels. Norway, Denmark, Ireland, British Columbia, South Chile, New Zealand etc. तर वेस्ट युरोपियन रिजन आहे 45 डिग्री टू 65 डिग्री नॉर्थ अँड साऊथ. मेडिटेरियन रिजन आहे 30 डिग्री टू 40 डिग्री नॉर्थ आणि साऊथ. आणि बघा मान्सून रिजन आहे 10 डिग्री टू 30 डिग्री नॉर्थ आणि साऊथ. तर इथचं क्लायमेट बघूया आपण. मान्सून रिजनचं क्लायमेट कसं असतं. समर टेम्परेचर बिटवीन 27 डिग्री टू 32 डिग्री सेल्सिअस. उन्हाळ्यातील तापमान इथे 27 ते 32 डिग्री सेल्सिअसच्या मधात असतं. विंटर टेम्परेचर 15 टू 24 डिग्री सेल्सिअस असतं. रेनफॉल 250 टू 2500 मिलीमीटर असतो म्हणजे 250 ते 2500 मिलीमीटरपर्यंत इथे पाऊस पडतो. नंतर एरिया गेट रेन्स इन स्पेसिफिक सीझन फ्रॉम साऊथ वेस्ट मान्सून. साऊथ वेस्ट मान्सूनपासून काही स्पेसिफिक रिजन म्हणजे टाईममध्येच इथे पाऊस पडतो. रेनफॉल इज हायली व्हेरिएबल अँड डिस्ट्रीब्युशन इज क्वाईट अनइवन. पाऊस हा वेगवेगळ्या प्रकारचा पडतो, कुठे कमी कुठे जास्त आहे, त्यामुळे हा अनइवन प्रकारचा पाऊस इथे पडतो. देन मेडिटेरियन रिजन बघूया. ड्राय समर्स अँड रेनफॉल इन विंटर्स. मीन समर टेम्परेचर फ्रॉम 21 डिग्री टू 27 डिग्री सेल्सिअस. बघा उन्हाळ्यात तापमान इथे फक्त 21 ते 27 डिग्रीपर्यंतच जातं. विंटर टेम्परेचर बिटवीन 10 डिग्री टू 14 डिग्री. मीन ॲन्युअल रेनफॉल इज 500 टू 1000 मिलीमीटर. इट रेन्स इन विंटर. आणि इथे पावसाळ्यात पाऊस पडतो. आता वेस्ट युरोपियन बघा. मीन समर टेम्परेचर अराउंड 20 डिग्री सेल्सिअस. उन्हाळ्यात येथील तापमान 20 डिग्री सेल्सिअस एवढं असतं. मीन विंटर टेम्परेचर इज 5 डिग्री सेल्सिअस. मीन रेनफॉल बिटवीन 500 टू 2500 मिलीमीटर एवढा पाऊस पडतो. रेनफॉल मोस्टली इन द फॉर्म ऑफ सायक्लोन्स असोसिएट विथ वेस्टर्न लाईन.
सायक्लोन्स म्हणजे इथे जे पाऊस आहे नेहमी वादळी स्वरूपाचाच पडतो. इट रेन्स थ्रू आउट द इयर, आणि पाऊस जो आहे तो वर्षभर पडतो. क्लायमेट इज माइल्ड, आणि क्लायमेट कसं आहे, शांत आहे, थंड आहे. ते नॅचरल व्हेजिटेशन बघूया, झाडं कसे असतात याची माहिती घेऊया. मान्सून रिजनमध्ये सेमी एव्हरग्रीन अँड डेसिडस फॉरेस्ट असतात. व्हेजिटेशन डिपेंड ऑन द डिस्ट्रीब्युशन ऑफ रेनफॉल, पावसावर व्हेजिटेशन डिपेंड आहे. बनियन ट्री, पीपल ट्री, टीक टी, साल, शिशम, सँडलवूड, सिंचोना, बांबू, ॲकेशिया, श्रब्स, ग्रासेस एक्सेट्रा या प्रकारचे इथे झाडं बघायला मिळतात. थिक, स्मॉल अँड ऑइली लिव्ज, इथे जे झाडं आहे कोणत्या रिजनमध्ये, मेडिटेरियनमध्ये जाडे असतात आणि ऑइली असतात. थिक बार्क, एक्झाम्पल ऑलिव्ह, ओक, चेस्टनट हे एक्झाम्पल आहे. ग्रास इज लो रेनफॉल रिजन. कॅनिफेरस फॉरेस्ट इज माउंटेनियस रिजन. माउंटेनियस रिजनमध्ये कॅनिफेरस प्रकारचं जंगल असतं, आणि नॉर्मली ग्रास जे आहे ती असतं ते रो रेनफॉल, म्हणजे जिथे कमी पाऊस होतो त्या जागी ग्रास बघायला मिळते. वेस्ट युरोपियनमध्ये बघूया, ग्रीन ग्रासेस ऑल ओव्हर ऑल द इयर राऊंड. हिरवं जे घास आहे किंवा हिरवं जे गवत आहे पूर्ण वर्षभर बघायला मिळते. ट्रीज शेड देअर लिव्ज इन विंटर, झाडं जे आहे ते विंटरमध्ये आपली पानं काढून टाकतात. कॅनिफेरस ट्रीज अँड शॉर्ट ग्रासेस, ओक, बीच, मॅपल, एल्म, पाईन, स्प्रूस, पोपलर एक्सेट्रा या प्रकारचे झाडं इथे बघायला मिळतात. देन ॲनिमल लाईफ बघूया आपण. मान्सून रिजनची वाईल्ड ॲनिमल्स सच एज टायगर, लायन, लेपर्ड, चिताज, एलिफंट, वुल्स, बोर्स, मंकीज, स्नेक्स, पिकॉक, कुकूज एक्सेट्रा या प्रकारचे ॲनिमल इथे बघायला मिळतात, वाईल्ड ॲनिमल. आणि डोमेस्टिक ॲनिमलमध्ये बघा, कॅटल, गोट्स, हॉर्सेस, गाय वगैरे जे असतात, गोट्स असतात आणि हॉर्सेस बघायला मिळतात. ड्यू टू ॲनिमल हजबंडरी, डोमेस्टिकेटेड ॲनिमल आर फाउंड इन लार्ज नंबर. गोट, शीप, काऊ, म्यूल्स, हॉर्सेस एक्सेट्रा. आणि मेडिटेरियनमध्ये बघूया, बिकॉज ऑफ ॲनिमल हजबंडरी, डोमेस्टिकेटेड ॲनिमल इन लार्ज नंबर. वाईल्ड ॲनिमल इन्क्लुडेड वुल्स, फॉक्सेस, बियर्स एक्सेट्रा. देन लास्ट आहे ह्युमन लाईफ. लार्ज नंबर ऑफ स्मॉल हॅमलेट्स, छोटे छोटे घराचे खूप मोठ्या प्रमाणात इथे अवेलेबल आहे. कन्सिडरेबल डिफरन्स इन डाएट अँड कॉस्च्युम्स, डाएट आणि कॉस्च्युममध्ये विविधता बघायला मिळते. पॉप्युलेशन इज मोस्टली इन्वॉल्ड इन प्रायमरी ऑक्युपेशन आपण शिकलो होतो, प्रायमरी ऑक्युपेशन, सेकंडरी ऑक्युपेशन. त्यातल्या प्रायमरी ऑक्युपेशनमध्ये जिकडे सगळ्यात जास्त प्रमाणात लोक गुंतलेले असतात. मेन ऑक्युपेशन इज ॲग्रिकल्चर, आणि महत्त्वाचं ऑक्युपेशन काय आहे, ॲग्रिकल्चर हे आहे. तर आता मेडिटेरियनमध्ये बघूया, सीट ऑफ ग्रीक अँड रोमन सिव्हिलायझेशन, रोमन आणि ग्रीक सिव्हिलायझेशन होतं. मेन ऑक्युपेशन इज ॲग्रिकल्चर, मोस्टली फ्रूट अँड फ्लॉवर कल्टिवेटेड, नॉर्मली ते फळं आणि फुलांचं पीक घेण्यात येते. व्हीट अँड व्हीट प्रोडक्ट्स फ्रॉम द स्टेपल डायट, कलरफुल कॉस्च्युम्स. आता आपण ईस्ट युरोपियनमध्ये बघूया, इंडस्ट्रियल अँड enthusiastic people have been mainly sailors and explorer. नॉर्मली ते सेलर किंवा एक्सप्लोरर बघायला मिळतात. यूज वुलन क्लोथिंग, थंडी जास्त असल्यामुळे इथे आपल्याला नॉर्मली वुलन क्लोथ बघायला मिळतात. हॅव अचीव्ड प्रोग्रेस इन सेकंडरी अँड टर्टरी सेक्टर, सेकंडरी आणि टर्टरी सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात हे अचीव केलेलं आहे. त्यामुळे इथे सेकंडरी आणि टर्टरी ऑक्युपेशनच नॉर्मली बघायला मिळतात. त्यामुळे तिथचे जे कंट्रीज आहे हे डेव्हलप कंट्रीज पण आपण बनवू शकतो. Beside the main region given in the table, there are certain other distinctive regions which stand out because of the specific continental location. For example, the China type region, सेंट लॉरेन्स रिजन एक्सेट्रा. तर याच्यात आणखी काही रिजन असे चायना रिजन आहे आणि सेंट लॉरेन्स रिजन आहे, हे पण काही एक्सेप्शन याच्यात दिलेले आहे या टेबलच्या व्यतिरिक्त. तर बघूया, इथे आपण काही माहिती दिलेली आहे. मेक फ्रेंड विथ मॅप्स, वर्ल्ड्स नॅचरल रिजन्स. इथं बघा, इथे वेगवेगळ्या प्रकारचे रिजन दाखवलेले आहे वेगवेगळ्या कलरमध्ये. हा चायना बघा, इंडिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया. तर टाईप ऑफ रिजन बघूया, इक्वेटोरियल रिजन बघा, साऊथ आफ्रिका, आफ्रिकामध्ये इक्वेटोरियल रिजन येतं. ग्रासलँड इन द टॉरिड झोन, इथे ग्रासलँड बघायला मिळतं बघा, हा ग्रासलँड आहे. अशा प्रकारचे इथे वेगवेगळे तुम्हाला रिजन दाखवलेले आहे. तर याच्यावर काही क्वेश्चन्स दिलेले आहे. ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन आफ्टर स्टडिंग द अबाऊ मॅप. तर हे जे क्वेश्चन्स आहे या सर्व क्वेश्चनचं तुम्हाला असाइनमेंट म्हणून मला ॲन्सर पाठवायचे आहे. उद्यापर्यंत तुम्हाला याचा वेळ देण्यात येतो आहे. तुम्हाला हे असाइनमेंट म्हणून सर्व ॲन्सर जे आहे
या मॅपचे आणि या इथे इंडेक्स दिला याच्यानुसार मला पाठवायचे आहे. हे तुमचं आजचं होमवर्क किंवा असाइनमेंट आहे. थिंक अबाउट इट. व्हाय आर ॲनिमल्स लाईक लायन आर फाउंड इन इक्वेटोरियल फॉरेस्ट. ॲनिमल जे आहे लायनसारखे इक्वेटोरियल फॉरेस्टमध्येच का बरं बघायला मिळतं, याचं कारण त्यांनी विचारलेलं आहे. As one travels from the equator to the poles, the spectrum of biodiversity narrows down. This leads to the issues of availability of natural resources. जसं आपण इक्वेटरपासून पोल्सकडे जातो त्यामुळे तिचे पोल्सकडे जाताना ते विविधता आहे ती कमी कमी होत जाते, त्यामुळे जे रिसोर्स अवेलेबल आहे याचा प्रॉब्लेम तयार होत जातो. दिस ॲडव्हर्सली इफेक्ट ह्युमन ऑक्युपेशन, आणि याचा वैपरीक परिणाम ह्युमन ऑक्युपेशनवर होतो. इन मॉन्सून रिजन ॲग्रिकल्चर आर अलाइड ॲक्टिव्हिटी फॉर्म द मेन ऑक्युपेशन ऑफ द पीपल. मान्सून रिजनमध्ये ॲग्रिकल्चर हा मेन ऑक्युपेशन आपण धरतो आहे. इन इक्वेटोरियल रिजन ऑक्युपेशन लाईक गॅदरिंग ऑफ गम, हनी, रबर, लॅक एक्सेट्रा आर बेस्ड ऑन द फॉरेस्ट प्रोड्यूस. तर बघा इक्वेटोरियल रिजनमध्ये जे आहे हनी जमा करणं, रबर जमा करणं, लाख जमा करणं अशा प्रकारचे काम केले जाते. टायगा इज अ सॉफ्टवूड फॉरेस्ट. टायगा हे एक सॉफ्टवूड म्हणजे नरम लाकडाचं फॉरेस्ट आहे. देअर फॉर लंबरिंग इज अ मेन ऑक्युपेशन देअर. त्यामुळे लाकूड तोडी हे तिचं मेन ऑक्युपेशन आहे. इन टुंड्रा रिजन द मेन ऑक्युपेशन इज हंटिंग अँड फिशिंग. टुंड्रामध्ये हंटिंग आणि फिशिंग हे मेन ऑक्युपेशन आहे. एक्सटेन्सिव्ह फार्मिंग इज अंडरटेकन इन ग्रासलँड नाउडेज. आणि ग्रासलँडचा जो रिजन आहे तिथे नॉर्मली खूप मोठ्या प्रमाणात फार्मिंग केल्या जातं. सिग्निफिकंट डिफरन्सेस आर फाउंड इन द इन्व्हायरमेंट इज अवेलेबल रिसोर्सेस इन द डिफरंट नॅचरल रिजन. द यूज ऑफ द रिसोर्सेस इज डिपेंडंट ऑन द रिजन प्रोग्रेस इन science and technology. Similarly, the history and cultivation organization of that place also affect the life of the people. Why are the people in the hot desert engaged mostly in animal rearing? Why do people in hot desert live in nomadic life? Why are carnivorous animal found in grassland? हे पण काही क्वेश्चन आहे या लेसनवर अवलंबून आहे. यांनी विचारलं आहे हे जे प्रकार आहे ॲनिमलचे हे ग्रासलँडमध्येच का, म्हणजे कार्निवरस मांसाहारी जे प्राणी आहे हे नॉर्मली ग्रासलँडमध्येच का बघायला मिळतात. डेझर्टमधले लोक आहे नॉमॅडिक लाईफच म्हणजे साधं जीवनच का जगत आहे, अजून इथे डेव्हलपमेंट का बरं मोठ्या प्रमाणात झाली नाही आहे. अशा प्रकारचे क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला इथे शोधायचे आहे आणि हे तुमचं ब्रेन पॉवर यूज करूनच तुम्हाला याचे आन्सर मिळेल. ऑलवेज रिमेंबर, नॉट ओनली ह्युमन्स लाईफ बट द एंटायर लिव्हिंग वर्ल्ड ऑन द अर्थ डिपेंड ऑन द अवेलेबल नॅचरल रिसोर्सेस. फक्त ह्युमन लाईफ नाही तर पूर्ण ॲनिमलचं पण जे जीवन आहे नॅचरल रिसोर्सेसवरच डिपेंड आहे. हेन्स वाईल युटिलायझिंग दीज रिसोर्सेस वी मस्ट थिंक ऑफ ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तर आपण जेव्हा हे वापरतो तेव्हा आपल्याला पूर्ण सगळ्यांचा विचार करावा लागेल. सजीव जेवढे पण जीवजंतू यांचा विचार करावा लागेल. द कॉन्सेप्ट द अर्थ इज वन सिंगल फॅमिली विल बिकम अ रिॲलिटी ओनली इफ वी डू दॅट. आणि हे जो कॉन्सेप्ट आहे अर्थ इज अ वन सिंगल फॅमिली, ही पृथ्वी माझं एक परिवार आहे, हा जो कॉन्सेप्ट आहे हा तेव्हाच अंमलात येईल जेव्हा तुम्ही जे रिसोर्सेस आहे तेव्हा ते व्यवस्थित आणि योग्य प्रकारे वापर कराल तेव्हाच. डू यू नो about 25% of the desert on the earth are sandy desert. अर्थवर जेवढं पण डेझर्ट आहे त्यातलं 25% हे सँडी आहे म्हणजे रेतीने व्यापलेलं आहे. मॅनी ऑफ दी डेझर्ट ऑक्युपाईड बाय रॉक एक्सप्लोजर ऑर कवर्ड बाय स्टोनी वेस्ट अँड पेबल्स. आणि काही याच्यात दगड पण आणि गोट्यांनी व्यापलेलं आहे. सम हॅव हाय हिल्स विथ नॅरो रॉक पिनॅकल. डेझर्ट लाईक लडाख इन अवर कंट्री or Arizona in the United States of America are of this type. त्याचं उदाहरण लडाख आहे आणि ॲरिझोना हे त्याचे एक्झाम्पल आहे. स्ट्रॉंग विंड्स ब्लोईंग इन द डेझर्ट लिफ्ट द डिपॉझिट सँड टू मेक सँडी हिल्स ऑर सँड ड्यून्स. सम ड्यून्स कॅन बी ॲज हाईट ऑफ 200 मीटर. तर जोराने हवा येते आणि एका जागी रेतीचा असा पहाड तयार करतो आणि काही काही पहाड तर याचे रेतीचे 200 मीटरपर्यंत पण उंच तयार होतात. कशामुळे होतात, जोराने हवा वाहते आणि त्यासोबत रेती वाहते त्यामुळे हे होते. दीज हिल्स डू नॉट रिमेन स्टेशनरी बट कीप्स मुव्हिंग स्लोली अंडर द इन्फ्लुएन्सेस ऑफ विंड. आणि हा जो रिजन आहे हे स्टेशनरी, हे जे हिल्स आहे छोटे छोटे हे स्टेशनरी नाही राहत. जशी जशी हवा येत राहते तसे हे हिल्स हालत राहतात, कमी होत राहतात, जास्त होत राहतात, कारण हवेसोबत रेती ही नेहमी वाहत राहते. ॲट टाइम्स विलेजेस गेट बेरीड अंडर देम. आणि अशा वेळी कधी कधी जे तिचे विलेजेस आहे पण त्याच्या रेतीच्या याच्यात दबल्या जातं. याची जी एक्सरसाइज आहे याचे आन्सर मी तुम्हाला
नेक्स्ट पिरियडच्या आधी पाठवतो. तोपर्यंत तुम्ही घरीच राहा आणि सुरक्षित राहा.